याकोबाचे पत्र त्याचा पहिला अध्याय आणि वचन 17. त्यात असं लिहिलं आहे, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उत्तरते. आम्ही आज ह्या वचनामधून काही छोट्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि एक सत्य आपल्या जीवनामध्ये आज आपण शिकणार आहोत. एक छोट सत्य आहे, परंतु फार आपल्या जीवनासाठी ते लाभदायक आहे. आणि म्हणून आपण ह्या वचनामध्ये वाचतो की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. म्हणजेच हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देवाचं हे चांगुलपण आहे की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत की देवाचे चांगुलपण मान्य करा. एक आज सत्य आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत की देवाचे चांगुलपण मान्य करा. बघा, देव केवळ चांगल्याच देणग्या देतो. म्हणजे आपण वाचलं की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे. म्हणजेच देव केवळ चांगल्याच देणग्या तुम्हाला आणि मला देत असतो. म्हणजेच जगातील जे सर्व चांगले आहे ते देवापासून आहे. जर ते देवापासून आले नाही तर ते चांगले नाही. जर ते देवापासून आहे तर ते चांगले असलेच पाहिजे. हे आहे, देव केवळ आपल्याला चांगल्याच देणग्या देतो. आणि म्हणून आपण त्यात वाचलं की ते पित्यापासून ते उतरते. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे. आणि खाली आम्ही शेवटला वाचतो, ते पित्यापासून ते उतरते. म्हणजे खाली येते, ते सतत खाली येत असते. म्हणजेच ते पित्यापासून ते येते. म्हणजे आमचा जो देव आहे, आमचा जो परमेश्वर आहे, तो सतत देणारा परमेश्वर देव आहे. तो सतत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही ना काही देणग्या देत असतो. म्हणजेच देव तुम्हाला आणि मला प्रसंगानुरूप देत नसतो किंवा योगायोगाने तो देत नसतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की काय योग आहे, सगळं काही जुळून आलेलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणाचं लग्न जमलं आणि त्याच्याबरोबर त्याला नोकरी सुद्धा मिळाली. लोकांचं असं म्हणणं असतं की काय प्रसंगानुरूप देवाने सगळं काही जुळून आणलं, दिलं, योगायोगाने दिलं. परंतु प्रियांनो, ते तसं नाहीये. तर आमचा देव आहे, आम्ही वाचतो, पित्यापासून ते उतरते. म्हणजे तो सतत तुम्हाला आणि मला चांगल्या देणग्या देत असतो. मग त्या देणग्या आम्हाला कळत अगर ना कळत, आम्ही त्याकडे लक्ष देऊ अगर ना देऊ, परंतु आमचा जो परमेश्वर देव आहे तो सतत देणारा देव आहे. तो सतत तुम्हाला आणि मला चांगल्या देणग्या देत असतो. आणि हे देवाचं तुमच्या आणि माझ्या देवाचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलेलं हे चांगुलपण आहे. आणि ते चांगुलपण आपण आपल्या जीवनामध्ये मान्य केलं पाहिजे. आपण देवाच्या चांगुलपणाबद्दल आपण एक उदाहरण पाहूया. बघा, दुसरे शमूएल 12वा अध्याय आणि वचन 7 आणि 8. दुसरे शमूएल त्याचा 12वा अध्याय वचन 7 आणि 8 वाचतो. बघा, नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले. म्हणजेच आम्ही काय म्हणतो, पित्यापासून ते उतरते. म्हणजे तुमचा आणि माझा देव कसा आहे, तो सतत देणारा देव आहे. तो योगायोगाने देणारा नाहीये. आम्ही दाविदाच्या जीवनामध्ये पाहतो, आम्ही इथं वारंवार तो शब्द आलेला आहे, दिले दिले दिले. का आम्ही सुरुवातीला वाचतो, परमेश्वर म्हटले, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले, तुला शौलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले. म्हणजेच
दाविदाला परमेश्वर काय करत गेला? सतत देत गेला. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे. ते पित्यापासून ते उतरते. आणि दाविदाच्या जीवनामध्ये हेच देवाने चांगुलपणाचा अनुभव दाविदाला दिला. हे चांगुलपणाचा अनुभव दाविदाच्या जीवनामध्ये दिला. देव दाविदाच्या जीवनामध्ये सतत त्याला देत गेला. सतत देणारा देव सतत त्याला देत गेला. प्रसंगानुरूप दिलं नाही, योगायोगाने दिलं नाही, तर सतत त्याला देत गेला. पुढे पहा, आम्ही एक पुढचा भाग वाचतो. पुढे आम्ही असं वाचतो, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. बघा, तुमच्या आणि माझ्या देवाचं चांगुलपण किती मोठं आहे, तुमच्या आणि माझ्या देवाचं मन किती मोठं आहे. तिथं म्हणत आहे, एवढे जर थोडे झाले असते. वारंवार सतत देव दाविदाला देत गेला, सतत देत गेला. दिले दिले दिले, आम्ही त्यामध्ये वाचतो. आणि इथे वाचतो, एवढे जर थोडे झाले असते. म्हणजे देवाचं देण्याचं जे पित्याचं जे वरून उतरते, सतत देणारा जो देव आहे, तो म्हणत आहे, एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. किती बघा देवाचं चांगुलपण दाविदाच्या जीवनामध्ये आपण पाहतो. देवाचं चांगुलपण पाहतो की तिथे म्हटले, तुला अजून हवे ते दिले असते. परंतु आम्ही थोडस जर पुढे गेलो आणि पुढचा भाग जर वाचला 9व्या वचनामध्ये, असं म्हटलंय, तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? म्हणजेच देवाचं जे चांगुलपण आहे, तू देवाचं चांगुलपण आपल्या जीवनामध्ये का मान्य केलं नाही? तर दावीद आम्हाला इथं पाहायला मिळतो की दावीद देवाचं चांगुलपण विसरला. आणि त्याने काय केलं आपल्याला माहित आहे. बेतशेबा नावाच्या त्या स्त्री बरोबर व्यभिचार केला. इतकं सर्व काही देवाने त्याला दिलं, उत्तम देणग्या त्याला देवाने सगळं काही दिलं. सतत त्याला देव देत गेला आणि म्हटला, एवढे जर तुला थोडे झाले असेल तर तुला अजून हवे असते तर मी तुला दिले नसते काय? तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केले? भावानं बहिणीनो, मला इथे हे सांगायचंय की दावीद आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण विसरला. तो देवाच्या चांगुलपणात पण त्याने आपल्या जीवनामध्ये मान्य केलं नाही आणि तो आमिषाला बळी पडला, मोहाला तो बळी पडला आणि देवाचे चांगुलपण तो काय केला? विसरून गेला. मला इथून एक गोष्ट मला वाचत असताना मला एक शिकायला मिळाली. आज आपल्या जीवनामध्ये विचार करा, ज्या दिवशी तुमचं आणि माझं तारण झालं, कोणी 10 वर्ष झाले असतील, कुणाला 15 वर्ष झाले असतील, 30 वर्ष झाले असतील, 50 वर्ष झाले असतील, आपल्या जीवनामध्ये मागे वळून पहा. आमचा जो सतत देणारा देव आहे, जे पित्यापासून उतरते, जे देवाचं जे दान आहे ते वरून जे उतरते, पित्यापासून ते उतरते. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये थोडस आपण मागे वळून पहा. त्या सतत देणाऱ्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्याचं चांगुलपण आहे, त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची कमतरता केली नाही. आज थोडस आपण आपल्या जीवनाचा मागोवा घेऊन पहा. एक वेळेस आपल्या जीवनामध्ये असे होती की राहायला घर नव्हतं, देवाने आपल्याला चांगल्या प्रकारचं घर दिलंय. एक वेळ आपल्या जीवनामध्ये अशी होती, घालायला व्यवस्थित कपडे नव्हते, आज आपल्याला कपडे दिले. एक वेळ आपल्या जीवनामध्ये अशी होती की आपल्याला पायात चप्पल व्यवस्थित नव्हती, आज प्रभूने आपल्याला सगळं काही व्यवस्थित दिले. सगळं काही तो आपल्याला दिलं दिलं दिलं, तो देत गेला. तो सतत देणारा देव आहे. ते पित्यापासून ते उतरते, ते खाली उतरते. हे देवाचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण आहे. परंतु एक दुःखाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज अनेक विश्वासणारे आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण विसरलेले आहेत. देवाचं चांगुलपण मान्य करायला तयार नाहीयेत. का? कारण अनेक विश्वासणारे आज देवाचं चांगुलपण विसरून त्या मोहाला बळी पडून, त्या आमिषाला बळी पडून पैशाच्या मागे धावत आहेत, प्रॉपर्टी डबल करण्याच्या मागे धावत आहे. देवाने जे काही दिलं, जो सतत देणारा देव आहे, त्याचं चांगुलपण विसरून प्रॉपर्टी डबल करण्याच्या पाठीमागे लागलेत. जगातील मान आणि सन्मान घेण्याच्या पाठीमागे लागलेत. मोठमोठ्या व्यक्तींच्या हातून ट्रॉफी घेण्याच्या ते मागे लागले आहेत.
आणि अविश्वासणाऱ्यांबरोबर त्यांनी भागीदारी करून, पार्टनरशिप करून देवाच्या चांगुलपणाला ते विसरलेले आहेत. भावांनो आणि बहिणींनो, मला एक सांगायचं आहे की दाविदाला देवाने सतत त्याला तो देत गेला, दिले 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 आपण वाचतो. परमेश्वर त्याला म्हटला, तुला अजून जर पाहिजे असलं तर मी तुला दिले नसते काय? तू असे कृत्य का केले? माझं चांगुलपण तू का विसरलास? मला एक गोष्ट सांगायची आहे. दावीदच्या मोहाला बळी पडला, दावीदच्या आमिषाला बळी पडला आणि देवाच्या चांगुलपणाला विसरला. देवाचं चांगुलपण त्याने मान्य केलं नाही. एक गोष्ट तुम्हाला आणि मला शिकायला मिळते इथे, ती आहे हे जे आमिष आहे, हे जे मोह आहे, हे नेहमी सत्य लपवतं. आणि हे आमिष जे आहे हे पापाच्या परिणामापासून तुम्हाला आणि मला रोखतं. ह्या मोहाला दावीद बळी पडला, देवाचं चांगुलपण विसरला, देवाच्या चांगुलपणाला त्यांनी मान्य केलं नाही. आमिष नेहमी सत्य लपवतं आणि पापाच्या परिणामापासून ते तुम्हाला आणि मला रोखतं. दाविदाला पापाचा परिणाम दिसला नाही, त्या मोहाने तो पापाचा परिणाम लपवला गेला आणि तो देवाच्या चांगुलपणाला विसरला. देवाचे चांगुलपण विसरला, देवाचे चांगुलपण आपल्या जीवनामध्ये त्याने मान्य केलं नाही. बेतशेबेबरोबर त्याने अशा प्रकारचं कृत्य केलं. आम्ही तिथं वाचतो 9व्या वचनात, तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? प्रश्न तिथं विचारला गेलाय. हे असे कृत्य का केले? देवाने तुला कुठं काय कमी केलं? कुठल्या गोष्टी म्हणजे तुला कमी केलं? पूर्ण वरून जे त्याने उत्तम अशी देणगी दाविदा तुला दिली, परंतु तू देवाच्या विरुद्ध हे वाईट असे कृत्य का केले? दावीद आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण विसरला, देवाच्या चांगुलपणाला त्यांनी मान्य केलं नाही. अजून एक आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 39वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 39वा अध्याय, वचन 7 आणि 8. बघा, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीच. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिलं आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीत माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? भावांनो आणि बहिणींनो, मला एक सांगायचं आहे. आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये वाचलं, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे. योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, पोटिफराच्या त्या घरामध्ये राहत असताना देवाने त्याला आशीर्वाद दिले, देवाने त्याला त्या घरामध्ये अधिकार दिला. आणि ज्यावेळेस असा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आला, योसेफाची पत्नी रोज त्याच्यावर नजर ठेवून असे त्याच्याशी व्यभिचारासारखं पाप करू इच्छित असे. परंतु योसेफ तिथं म्हटला, आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यात भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. त्याला अधिकार त्याला दिला होता, म्हणजे भान सुद्धा नाही. म्हणजे एक प्रकारे तो त्या घराचा मालकच होता. दुसरं आम्ही वाचतो की या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. काय सांगत आहे? योसेफाच्या जीवनातून तुम्हाला आणि मला काय शिकायला मिळत आहे? योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा देवाचं चांगुलपण पहा, कसं देवाने त्याला उतरवलं. योसेफाच्या जीवनाकडे आपण पहा. योसेफाचे भाऊ त्याच्याशी वैर करत होते, सलोख्याची त्याच्याशी बोलत नव्हते, त्याचा द्वेष करत होते, गुलाम म्हणून त्याला विकलं गेलं. भावांचं प्रेम नाहीये, वडिलांपासून दूर आहे, काळोख्या अशा जगामध्ये तो जीवन जगत आहे. आपलं कुणी नाही, दुःख सांगावं असा कोणी त्याच्या जवळ नाहीये.
परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योसेफाने आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण तो कधी विसरला नाही. आणि आम्ही इथं पाहतो योसेफ त्या स्त्रीपासून दूर पळाला. योसेफ त्या स्त्रीपासून दूर पळाला. म्हणजेच योसेफाच्या जीवनामध्ये देवाचं जे चांगुलपण होतं, योसेफ आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण विसरला नाही. आज मला माझं आज या सकाळच्या वेळेस जर तरुण मुलं जर हे ऐकत असतील तर माझी त्यांना एक हात जोडून विनंती आहे, योसेफाचा धडा आपल्या जीवनामधून शिकण्यासारखा आहे. तो तरुण होता, त्याने त्याच्या तरुण वयामध्ये त्याने देवाच्या चांगुलपणाचं स्मरण केलं. मी तरुणांना सांगू इच्छितो की तरुणांनो, आपल्या तरुणपणामध्ये देवाचं चांगुलपणाचा तुम्ही विसर पडू देऊ नका. देवाचा चांगुलपणा तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्मरण करा, कारण तो सतत देणारा देव आहे. तो केवळ देणग्या देणारा तो देव आहे, तो सतत देणारा देव आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तरुणांनी, मी तुम्हाला, तुम्ही ऐकत असाल तर, जर तुमच्या जीवनामध्ये व्यभिचारासारखं जर पाप घडले असेल तर आजच प्रभूने तुम्हाला संधी दिलेली आहे. त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू तू माझ्या जीवनामध्ये इतकं मोठं तू चांगुलपण केलंस, मी चुकलो प्रभू, मी पश्चाताप करतो प्रभू, तुझ्या चांगुलपणाचा मी अनुभव घेतला परंतु तुझ्या चांगुलपणाला मी विसरलो, तुझं चांगुलपण माझ्या जीवनामध्ये मी मान्य केलं नाही. आम्ही योसेफ तरुण होता भावांनो आणि बहिणींनो, तरुण असताना सुद्धा त्याने देवाच्या चांगुलपणाचं स्मरण ठेवलं. आज आपल्या जीवनामध्ये तरुण योसेफाच्या जीवनातून सुद्धा एक गोष्ट शिकायला मिळते की देवाने आपल्या जीवनामध्ये जो तुम्हाला आणि मला आपल्या आयुष्यामध्ये सतत देणारा जो देव आहे, जे प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक उत्तम पूर्णदान वरून आहे, ते पित्यापासून उतरते, जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण तुमच्या आणि माझ्या जीवनात उतरलेलं आहे. आम्ही कदापि देवाच्या चांगुलपणाला विसरू नये. आमच्या जीवनामध्ये नेहमी देवाच्या चांगुलपणाला आम्ही मान्य केलं पाहिजे. आम्ही योसेफाच्या जीवनामधून पाहतो, योसेफ तरुण असताना सुद्धा त्याने देवाच्या चांगुलपणाचं स्मरण ठेवलं. तो देवाचं चांगुलपण विसरला नाही, तो देवाचं चांगुलपण आपल्या जीवनामध्ये त्याने मान्य केलं. इथं आम्ही पाहतो दाविदाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, दावीद एक विवाहित पुरुष होता. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देव म्हणतो, तुला मी स्त्रिया, तुझ्या उराशी स्त्रिया दिल्या. त्याला बायको होती, पत्नी होती, स्त्रिया होत्या, तो विवाहित होता. परंतु बत्सेबेकडे तो स्वतः गेला आणि तिच्या सौंदर्याला तो भुलला आणि मोहाला तो बळी पडला. आणि आम्ही वाचलं देवाच्या वचनामध्ये की तू परमेश्वराच्या विरुद्ध वाईट कृत्य असे तू का केले. दावीद आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं चांगुलपण विसरला. त्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या चांगुलपणा मान्य केला नाही. परंतु भावांनो बहिणींनो, आम्ही योसेफाकडे पाहतो. योसेफ तरुण होता, अविवाहित होता, त्याचं लग्न झालेलं नव्हतं, परंतु ती स्त्री स्वतः त्याच्याकडे आली. परंतु योसेफ त्या स्त्रीपासून दूर पळाला. किती आपल्याला देवाच्या वचनातून किती दोन सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. एक असा आहे जो विवाहित आहे, ज्याला पत्नी आहे, जो स्वतः त्या बत्सेबेकडे स्वतः गेला आणि त्या मोहाला, त्या आमिषाला तो बळी पडला. परंतु योसेफ जो तरुण आहे, जो अविवाहित आहे, जी स्त्री स्वतः त्याच्याकडे आली परंतु त्या स्त्रीपासून तो दूर पळाला. दाविदाने आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण तो विसरला, देवाचं चांगुलपण तो याने मान्य केलं नाही. परंतु आपण देवाला धन्यवाद देऊया की तुमच्या आणि माझ्या समोर योसेफ तरुणाचं जे उदाहरण आहे, योसेफ आपल्या जीवनामध्ये देवाचं चांगुलपण तो विसरला नाही. देवाचं चांगुलपण आपल्या जीवनामध्ये त्याने मान्य केलं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये देवाने आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद दिले आहेत, जे अधिकार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिलेत, हे देवाचे चांगुलपण आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. याकोबाच्या पत्रामध्ये
आम्ही वाचतो, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशी ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. किती मोठी गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाने घडवून आणलेली. देवाच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्ही आणि मी आपलं तारण झाल्यापासून आपण अनुभवत आहोत. गीतकार म्हणतो ना, चक कर मने जाना है यहोवा कैसा भला है. भावांनो आणि बहिणींनो, तुमचं आणि माझं तारण ज्या दिवसापासून झालं, त्या दिवसापासून आम्ही देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेत आहोत. तो सतत देणारा देव आहे, तो देणग्या देणारा देव आहे, तो उत्तम देणारा देव आहे. हे देवाचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलेलं चांगुलपण आहे. मला एकच सत्य आज तुमच्या समोर ठेवायचं होतं की देवाचं चांगुलपण मान्य करा. आणि मी माझं बोलणं बंद करण्याच्या अगोदर मी 2 वाक्य तुम्हाला बोलणार आहे आणि माझं हे छोटस एक सत्य मी संपवणार आहे. पहिलं आहे की सैतानाच्या स्वस्त सौंदर्यापेक्षा देवाच्या देणग्या अधिक चांगल्या आहेत, हे कधीही आम्ही विसरता कामा नये. पुन्हा एकदा सांगतो, देवाच्या सैतानाच्या स्वस्त सौंदर्यापेक्षा देवाच्या देणग्या अधिक चांगल्या आहेत, आम्ही कधीही आमच्या जीवनामध्ये विसरता कामा नये. आणि दुसरं वाक्य मी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. जर देव चांगला आहे, तेव्हा आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी कोणत्या व्यक्तीची आम्हाला गरज नाही. या 2 गोष्टी सांगतो आणि प्रभूला मी धन्यवाद देतो. प्रभूने माझ्या समोर एक सत्य ठेवलं की देवाचे चांगुलपण मान्य करा. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा मागे वळून पहा. देव तुम्हाला आणि मला सतत देत आलेला आहे. तो सतत देणारा देव आहे. ते पित्यापासून ते उतरते. तो सतत देणारा देव आहे. त्याने तुम्हाला आणि मला कुठेही काही कमी केलं नाही. एकच आपण आपल्या जीवनामध्ये आज हे सत्य आपल्या जीवनामध्ये करूया, अंतःकरणावर करूया. देवाचे चांगुलपण मान्य करा. देवाचे चांगुलपण आपल्या जीवनामध्ये कधीही विसरू नका.